नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सो यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी वेगवेगळी पथके तयार करून अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू ठेवले असताना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार परशुराम गुजरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पुणे बेंगलोर हायवेलगत करवीर तालुक्यातील कणेरेवाडी इथल्या विजयानंद पेट्रोल पंपाजवळ काही इसम प्रतिबंधित व्हेल माशाची उलटी अंबर ग्रीस विक्रीकरिता घेऊन येणार आहेत, अशी बातमी मिळाली. त्या अनुषंगाने कारवाईसाठी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस स्टाफ तसेच वन विभागाकडील RFO नंदकुमार जगन्नाथ नलवडे आणि त्यांच्याकडील स्टाफ असेचे पथक तयार केले. सदर पथकाने प्राप्त माहितीनुसार पुणे ते बेंगलोर हायवेलगत कणेरवाडी इथल्या विजयानंद पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला असता काही वेळाने 2 इसम 4 चाकी गाडीतून व त्यांच्या पाठोपाठ 1 इसम मोपेड गाडीवरून पाठीला सॅक अडकवून येताना दिसला. पथकाला त्यांचा संशय आल्याने पथक त्यांच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते आपापल्या वाहनांनी विजयानंद पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेल्या साहेब हॉटेलकडे जाणाऱ्या कच्च्या रोडने आत पळून गेले. त्यांचा पथकाने पाठलाग करून त्यांना खानविलकर नगर इथल्या रिकाम्या जागेत पकडले. तेव्हा पंचांसमक्ष त्यांच्या कब्जातील सॅक उघडून पाहिली असता त्यामध्ये व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ आढळून आला. तेव्हा वन विभागाचे पथकाने सदर पदार्थांची पडताळणी केली असता सदरचा पदार्थ हा व्हेल माशाची उलटी अंबर ग्रीस असल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यानंतर सदर इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावे संभाजी चिरपती पाटील वय 78 वर्ष राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर, प्रमोद उर्फ पिंटू शिवाजी देसाई वय 48 राहणार चिखलवहाळ तालुका चिरकोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक, अनिल तुकाराम महाडिक वय 55 वर्ष राहणार मुगळी तालुका गडहिंग्लज अशी असल्याचे सांगितले. त्यांना सदरची व्हेल माशाची कोणाकडून आणली होती व कोणाला विक्री करणार होते याबाबत विचारणा केली असता त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्रीकरिता आणली असल्याचे सांगितले. सदर इसमांच्या झडतीमध्ये 5,24,90,000 रुपये किमतीची 5 किलो 249 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ, एक मोपेड, एक कार व इतर असा एकूण 5,28,61,500 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने हस्तगत केलेला आहे. यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार परशुराम गुजरे, संतोष बर्गे, सागर चौगले, योगेश गोसावी पाटील, महेंद्र कौरवी, संजय हुंबे, समीर काळे, गजानन गुरव, विनायक चौगले, प्रदीप पाटील, कोरे, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, सुशील पाटील यांच्या पथकाने केली आहे.